मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने आनंद साजरा होतोय, तो व्हायलाही हवा, समाधान आहे सगळ्यांना याबद्दल। पण आज मराठी भाषेसमोर जी आव्हानं आहेत ती आव्हानं यातून काही बदलणार आहेत का? मुळामध्ये अनेक जण असं काही आव्हान आहे हे मानायलाच तयार नसतात, परंतु आजच्या पिढीचा भाषेचा वापर जर आपण पाहिला आणि त्याहून अधिक त्यांच्या पालकांचा दृष्टिकोन मराठीबद्दलचा, इंग्रजीबद्दलचं आंधळं प्रेम हे जर पाहिलं तर अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात। त्यामुळं अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आणखी काय करणं गरजेचं आहे आणि अर्थातच सगळी जबाबदारी सरकारची असणार नाही, सर्वात मोठी जबाबदारी ही पालकांची आहे असं म्हणायला हरकत नाही। या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी मराठीतील 3 ज्येष्ठ साहित्यिक आपल्यासोबत आहेत, त्यांची वेगळी ओळख करून द्यायची मला गरज वाटत नाही। सुरुवात लक्ष्मीकांत देशमुख सरांपासून करूयात। सर, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, समाधानाची बाब आहे, पण आज जे आपण पाहतो आहोत मराठी भाषांच्या अवस्थेपासून आपण सुरुवात करूयात। खाजगी शाळांमधलं शिक्षण जे आहे ते महाग आहे, ते अनेकांना परवडत नाही, मात्र त्याकडे ओढा आहे आणि त्यानंतर मराठी भाषेची होणारी फरफट आहे। तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे। आज मराठी भाषेची अवस्था फारशी चांगली नाही आहे। आपण आनंद व्यक्त करत आहोत आज अभिजात भाषाचा दर्जा मिळाला म्हणून, पण हे आनंदायक दुःखाची किंवा विषादाची कड आहे ती ही आहे की आपल्या मराठी शाळाकडे दुर्लक्ष अक्षम्य असं होत आहे की पटसंख्या कमी होऊन शाळा बंद करणं, खाजगी इंग्रजी शाळेला ताबडतोब मान्यता देणं आणि जेवढं काही मराठी न शिकता तुम्ही पालकांनी आपल्या मुलाला इंग्रजीत घालावं अशा पद्धतीनं सरकारचं जे धोरणं आहेत त्यामुळे मराठीची एक अवस्था विचित्र टप्प्यावरून पोचलेली आहे। यापुढे जर आपल्याला जायचं असेल अभिजात भाषेच्या निमित्तानं तर आपण मराठीचे काम केलं, सुरुवातीपासून काम केलं पाहिजे। आणि त्यात पहिली गोष्ट म्हणजे शिक्षण व्यवस्थेमध्ये जे आज दोष शिरले आहेत खाजगीकरणामुळे, असं सरकारनं मानतं की आता शिक्षण ही आपली जबाबदारी राहिलीच नाही, खाजगीकरण करायचं चाललेलं आहे। आणि खाजगीकरण हे फक्त मुठभर लोकांसाठीच चांगलं असतं, जे सधन आहेत, सबल आहेत ते फायदा घेऊ शकतात, कारण ह्याची फी प्रचंड महागडी असते तर ती आपल्याला परवडणारी नाही आणि बहुजन लोकांना, ग्रामीण लोकांना त्यामधून वंचित ठेवायचं एक मोठं कारस्थान चाललेलं आहे, ते अत्यंत निषेधार्ह आहे। म्हणून प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि खास करून मराठी माध्यमाच्या शाळेला आपण पुरेसा निधी दिला पाहिजे। आपली प्रत्येक शाळा ही अद्ययावत कशी होईल पाहिजे, तिथं प्रयोगशाळा असली पाहिजे, तिथं ग्रंथालय असलं पाहिजे, तिथं क्रीडांगण असलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे शिक्षकांना शाळाबाह्य काम सोडून शिकवण्यासाठी मोटिवेट केलं पाहिजे आणि त्यांना जर तुम्ही एक प्रकारची स्वायत्तता दिली, शिकवण्याची प्रयोग करायची क्षमता मुभा दिली तर आपले शिक्षक खूप वंडर करू शकतात, खूप चांगलं काम करू शकतात। मी असं म्हणणार नाही की आपले शिक्षक कमी आहेत, फक्त त्याला वातावरण नाही ते आपण दिलं तर शाळा सुधारली पाहिजे। पुण्यातलं एक पत्रकार म्हणून जे वास्तव पाहतो ते थोडंसं सांगू इच्छितो। पुणे महापालिकेकडून शाळा ज्या चालवल्या जातात तर त्यामधले जे शिक्षक आहेत तर ते 6 महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीवरती नेमले जातात। महापालिकेची स्थायी समिती त्यासाठी टेंडर काढते आणि 6 महिन्यांसाठी 8, 10 आणि जास्तीत जास्त 12,000 रुपयांवरती हे शिक्षक नेमले जातात। आता आजच्या काळामध्ये एवढ्या पगारांवरती कोण काम करणार? त्यामुळं आपण कुठल्याही म्हणजे कुणीही बघू शकतं, चेक करू शकतं, महापालिकेच्या शाळांमध्ये जर आपण जाऊन पाहिलं पुण्यातल्या, ज्याला विद्येचं माहेरघर म्हणतात, एकच शिक्षक आहे की जो 3-3, 4-4 इयत्ता सांभाळतो आहे आणि त्यामधले मग जी काही मुलं आहेत जी गरीब घरातून येणारी आहेत ती वेळेच्या आधीच वर्गातून गळतात। खरं तर पुण्यामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे किंवा ड्रग्जचा वापर वाढलेला आहे किंवा कोयते वगैरे जे आपण पाहतो, याचं मूळ ह्या ज्या महापालिकेकडून चालवल्या जाणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या शाळा बंद पडण्यामध्ये किंवा त्यांच्या दुरावस्थेमध्ये आहे, तर त्याकडे खरं तर अधिक लक्ष देण्याची गरज आहे। नाना, खरं तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, मात्र आपण थोडंसं जरा वेगळ्या पद्धतीने चर्चा करतोय। खरं तर इंग्रजी काय किंवा इतर कुठल्याही भाषेचा दुस्वास करण्याचं कारण नाही, इंग्रजी यायलाच हवी काळानुरूप, मात्र मराठी बोलणं हे आज अनेकदा थोडंसं लोकांना एका न्यूनगंड आहे की काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे, कारण 2 मराठी माणसं भेटली तरी बऱ्याचदा आपण पाहतो की काय पद्धतीने ती बोलतात। नाही, आता न्यूनगंड काय की संपर्क भाषा इंग्रजी झालेली, सरकारी भाषा इंग्रजी झालेली, कोर्टाची भाषा इंग्रजी आहे। महाराष्ट्र सरकारचे सुद्धा ते आपण GR म्हणतो ज्याला अध्यादेश,
तेही आता इंग्रजीत अगोदर निघत आहेत. आणि दुसरी गोष्ट की गेल्या 10 वर्षात तुम्ही एक गोष्ट पहा, ह्यापूर्वी कुठलाही मंत्री मराठीतच बोलायचा प्रेस कॉन्फरन्समध्ये. आता ते हिंदी पत्रकार इतके आक्रमक होतात की मराठीत तुम्ही काय बोललं हे परत सगळे मंत्री पुन्हा हिंदीत बोलतात. तामिळनाडूचे बोलत नाहीत, कर्नाटकातले बोलत नाहीत. आमच्याच मंत्र्यांना एका सवय लागली गेल्या 10 वर्षात. महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे ना, मग असं हिंदी बोलण्याची काय गरज. आणि मुंबईतल्या सगळ्या हिंदी पत्रकारांना चांगलं मराठी येतं. पण हे काय तुम्हाला दिल्लीकडे बघून बोलायचं आहे का? पहिली गोष्ट हे आमचं जे सरकार आहे त्याचं किती मराठीवर प्रेम आहे हे महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी. आहे ना, आता अभिजात भाषेचा दर्जा दिलाय ते केंद्राने दिलेलं आहे. आणि ते आता राज्याने मराठी भाषा धोरण मंजूर केले आहे. हा? राज्यानं मराठी भाषा धोरण मंजूर केलेलं आहे. हां. नाही थोडंफार त्यांनी काम केलेलं आहे. नाही, फार नाही. ठीक आहे ना, मी महाराष्ट्राच्या बद्दल धोरणाबद्दल नाही बोलत. पण ही जी आत्ता भाषा टी व्हीवर, आत्ता भाषा कुठे ऐकू येते? मोबाईलवर आणि टी व्हीवर. पुस्तकं वाचणाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे. तर मोबाईलवर दिसतं ते मराठी जग, टी व्हीवर दिसतं ते मराठी जग. आता आमदारांची भाषा ऐकल्यानंतर जेव्हा विधान परिषदेसारख्या ठिकाणी तुम्ही जे गेल्या महिन्यात पाहिलं असेल की 2 विरोधी पक्षाचे आमदार कसे बोलत होते, तर हे तुम्ही जे आता मला हिंसाचार वाढलेला आहे याचा अर्थ आम्ही संस्कार देणारं शिक्षण लहानपणी मुलांना 10वीपर्यंत दिलेलं नाही. कोणी कोयता गँग आली, ही आहे का, या सगळ्या गँग तयार झाल्या ना. तर आमची जी जबाबदारी म्हणजे शिक्षकांची आणि साहित्यिकांची, ती मोठी जबाबदारी त्या ठिकाणी. म्हणून मी प्रत्येक दोष बरं का लक्ष्मीकांतजी सरकारला किंवा देत नाही, पण आपण किती ॲक्टिव्ह आहोत कामात. पगार आता मी 1961ला ड्रॉइंग टीचर होतो, 115 रुपये पगार होतो. ते 2-3 महिन्यातून एकदा मिळायचं ते अनुदान आल्यानंतर त्यातलं. आता आम्ही जी सुरुवात केली ना, तुम्ही हां आज तुम्हाला इतकी पेन्शन आहे लोकांना 7व्या वेतनाने दिलेले. पण तुमचा जर आत्मा नसेल ते काय, BEd DEd कॉलेजची संख्या इतकी वाढली की मग काहीच गावात जमत नाही, कुठे ॲडमिशन नाही मिळत. जा BEdला आणि जा DEdला. शिक्षक होणे, स्वतः शिक्षक राहिला. एक छोटासा प्रश्न की व्यावसायिकीकरण ज्याला आपण कमर्शलायझेशनही म्हणू, तर हे तर येणं आज क्रमप्राप्त आहे. पण शिक्षणामध्ये ते कितपत असावं? म्हणजे तुम्ही म्हटलं की आत्मा नाही आहे, तो नसेल तर मग काय होतंय? म्हणजे आत्ता जे शिक्षण आणि जे चाललेलं आहे ते सगळं नोकरीसाठी आहे. नोकऱ्या कशा मिळतील म्हणून इंग्रजीची किती आवश्यकता आहे. कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतात आणि लोक सकाळीच क्लासला जातात. बहुतेक कॉलेजमध्ये मुलं नसतात, क्लासेसमध्ये असतात. ती प्रत्येक ठिकाणी जी स्पर्धा चालली ना की मला जॉब कसा मिळेल, नोकरी कशी मिळेल, तर आता आत्मा गमावलेला आहे आपण. तो आत्मा आता ह्या गर्दीमुळे, पळापळीमुळे, ज्या पद्धतीचं वातावरण आहे, स्पर्धा आहे, या स्पर्धेत ही पोरं टिकणार कशी, हा एक मोठा भाग आहे त्यातला. आणि इतकी बेकार मुलं आहेत सध्या, नोकरी नाही, काही नाही. लोकसंख्या इतकी वाढलेली की लोकसंख्येला आळा घाला म्हणून एकही पक्ष बोलत नाही. 140 कोटीचा भारत आहे, आता हळूहळू 200 कोटीवर होईल. तुम्ही इतक्या लोकांना तुमचं एज्युकेशन देऊ शकता का, शिक्षण देऊ शकता का? एकातून अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आपल्यासोबत राजीव तांबे सर आहेत. सर, इंग्रजी शिक्षण आजचं जे काही आपण ज्याला म्हणू की व्यावसायिक शिक्षण हे घेणं तर क्रमप्राप्त आहे, मात्र जो दृष्टिकोन आहे तर तो तुम्ही कसं बघता? म्हणजे एकीकडं आपल्याला जगाच्या सोबत जायचं आहे म्हणून इंग्रजी शिक्षण घ्यायचं आहे असंही आपण म्हणतो, आणि दुसरीकडे मराठी शाळांची अशी अवस्था, मराठी भाषेची अशी अवस्था. मुळात भाषेची दुरावस्था आहे हे कोणी मान्य करणार का, हा प्रश्न आहे. कारण बरेच जण म्हणतात की अरे नुसते गळे काढण्यात काय अर्थ नाही, कारण मराठी भाषा आधी होती, पुढेही राहील. पण आज जे आपण पाहतो तर माझ्यासारख्याला तर थोडं वाटतं की बाबा पुण्यात कुठेही, म्हणजे एखादा माणूस सिग्नलला मला विचारतो अरे इधर इधर जाना है कैसे जाना है, तर मी त्याला म्हणतो मराठीत विचार, तर तो मराठी असतो पण बोलताना मात्र तो हिंदीत बोलतो. एक गोष्ट सांगतो शिक्षक असल्यामुळे. गांधीजींना 4 मुलं भेटली आणि गांधीजींनी त्यांना विचारलं की तुमचं शिकण्याचं माध्यम काय. काही मुलं म्हणाली मराठी, काही मुलं म्हणाली हिंदी, काही म्हणाली इंग्लिश. गांधीजी म्हणाले की ही भाषा आहे. मी विचारतो माध्यम, तुम्ही भाषेविषयी सांगताय. मुलं म्हणाली म्हणजे? गांधीजी म्हणाले शिकण्याचं माध्यम आहे हात. आप हात से क्या सीखते हो. लक्षात घ्या, आपण हा गोळ घालतोय. मातृभाषेतून शिकलं पाहिजे.
निर्विवाद हे जगभर सिद्ध झालेली गोष्ट आहे. मग अशी नानांनी पण तोच मुद्दा सांगितला. पण म्हणून इंग्रजीचा दुस्वास करून चालणार नाही. ती मावशी आहे आपली. आता नेमकं अभिजात दर्जा मिळाल्यामुळे आपल्याला काय करायला पाहिजे, तर 4 गोष्टी मला प्रामुख्याने दिसतात. पहिली गोष्ट म्हणजे आपण जिल्हा पातळीवरती आणि तालुका पातळीवरती मराठी भवन स्थापन करणार का, ज्या ठिकाणी मराठीचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील, मुलं भेटतील, मराठी माणसं भेटतील आणि एक चळवळ चालू होईल. म्हणजे खऱ्या अर्थाने पुढच्या पिढीसाठी आपल्याला मराठीची पेरणी करायला पाहिजे. पेरणी, आज जी मराठीची पेरणी होत नाही तो प्रॉब्लेम आहे. समजा आता काही पालकांनी इंग्रजी माध्यमात मुलांना घातलं असेल, आता ते बदलू शकत नाहीत. सेमी इंग्लिशला घातलं, आता बदलू शकत नाही. आता भांडण करण्यापेक्षा अशा मुलांचं मराठी कसं सुधारता येईल असा सकारात्मक विचार आपल्याला करावा लागेल. त्यासाठी मराठी भवनची आपल्याला मदत घेता येईल. दुसरा सोपा उपाय, अगदी आजपासून तुझ्या माझ्यापासून या सर्वांपासून आपल्याला आपली सही मराठीत करता येईल का आपण साहेबाचं अनुकरण करतो आणि इंग्लिशमध्ये सही करतो. मी मराठी आहे, मी मराठीत सही करणार. बंगाली माणूस बंगाली माणसात सही करतो. सही ही माझी आयडेंटिटी आहे, माझी ओळख आहे. मी नसतो तेव्हा सही असते, मी नसतो तेव्हा मराठी असणार का, असा विचार करून जर आपण सगळ्यांनी चळवळ उभी केली की माझी सही मराठीत, तर आपण आणखीन एक पाऊल पुढे जाऊ. तिसरा महत्त्वाचा मुद्दा की आता इंटरनेट आलं, फेसबुक आलं, ह्याचा फायदा मी मराठीसाठी कसा घेणार. प्रत्येक शाळेचं जर 2 आपण वेब पेज चालू केली, प्रिंटिंगचा खर्चच नाही हो, फेसबुक पेज सुरू केलं प्रत्येक शाळेने, तर तिकडची मुलं काय निबंध लिहितात, काय गोष्टी सांगतात, तिकडे काय ॲक्टिव्हिटी होतात, याचं एक नेटवर्किंग चांगलं करता येईल आणि शाळा अधिक पुढे जाते. फक्त आमची कुठेही शाखा नाही असं करून नाही चालणार. आपण सगळे मिळून पुढे जाण्याच्या आपल्यासाठी इंटरनेटचा, फेसबुकची मदत घेतली पाहिजे. जे काही लोकप्रिय आहे ना त्याला विरोध न करता त्याची मदत घेऊन आपण पुढे जाऊ शकतो का. फेसबुकचा पॉझिटिव्ह उपयोग काय करता येईल, इंटरनेटचा पॉझिटिव्ह उपयोग काय करता येईल, यातून जाता येईल. म्हणजे मला असं वाटतं उद्याचं मराठीकरता चांगलं वेब पोर्टल तयार झालं तर त्याला शाळांचं नेटवर्किंग तयार झालं तर आपल्याला आणखीन आपला परीघ वाढवता येईल. आणि अभिजात होणं म्हणजेच आपण आपला परीघ वाढवत नेणं, यासाठी आपल्याला काम करायला पाहिजे आणि ते आजपासूनच करायला पाहिजे असं वाटतं मला. मराठी भाषा अभिजात होतीच, आता तिला दर्जा मिळाला आहे असं आपण म्हणू. मात्र हा दर्जा मिळाल्याने प्रश्न सुटणार आहेत का. आज अनेक आव्हानं आहेत, तर ती आव्हानं जर आपल्याला त्यांना सामोरं जायचं असेल तर सर्वात आधी आपलं शैक्षणिक धोरण, देशमुख सर जसं म्हणाले, तर ते आपल्याला बदलावं लागेल. ज्या खाजगी शाळांना आपण भरमसाठ अधिकार दिलेले आहेत किंवा त्यांच्यावरतीच आज शिक्षण सुरू आहे, तर त्याचा पुनर्विचार करावा लागेल. सरकारला आपली जबाबदारी म्हणून या शिक्षणाकडे पाहावं लागेल. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे दृष्टिकोन. इंग्रजीचा दुस्वास तर अजिबात करून चालणार नाही, मात्र मराठी वापरताना जो आज दृष्टिकोन नव्या पिढीमध्ये पाहायला मिळतो, खरं तर याला कोणी आक्षेपही घेऊ शकतो, पण जे मला जाणवतं ते मी सांगतो. तर तो दृष्टिकोन पण आपण एकदा तपासून घेण्याची गरज आहे. नाना, काही सुचतंय तुम्हाला या सगळ्याबद्दल? नाही, आता सुचायचं काय, आपल्याला काही कोणावर टीका करायची नाही. नाही तर मला काल पहिल्यांदा फोन आला लोकांचं, म्हटले लोकसभेच्या मतदारांचे आभार माना. म्हटलं काय झालं, तुम्ही माना तर खरं. म्हटलं कशाबद्दल. म्हणले आत्ताच टी व्हीवर दाखवलं. म्हटलं काय दाखवलं. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. अरे म्हटलं मग मराठी भाषेला अभिजात, याचे लोकसभेच्या मतदाराचे काय संबंध. काय वाटलं ना तुम्ही विचारता या. तर या सगळ्या निर्णयाची वेळ, त्याच्या पाठीमागचं राजकारण हे तर आपण सगळे जाणतो, तर त्यावरती वेगळी चर्चा करण्याची गरज नाही. पण जसं म्हटलं की आनंदाचा क्षण आहे मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळाल्याची. आधीपासूनच अभिजात होती म्हणून तर टिकून राहिली. मात्र भविष्यातली आव्हानं जी आहेत तर ती आपण नजरेआड करून चालणार नाही. त्यासाठी 2 गोष्टी, एकतर शिक्षणाबाबतचं धोरण आणि आपला स्वतःचा मराठी वापरण्याबाबतचा दृष्टिकोन. कॅमेरामन अमोल गवाळे मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.